तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। आज कंपाऊंड मध्ये गेलो, खरं कंपाऊंड अकॅडमीच्या गच्च मध्ये मेंबर तिथं उपस्थित होते। मग आपण गोळान 100 मीटरच्या स्प्रिंट मारून परत घरी निघालाच होतो। तेवढ्यात आपल्या मित्रांचं नियोजन झालंय की आज पवायला जायचंय म्हणून। आता पवायला जायचंय म्हटल्यावर आपण काय नियोजनाला नाही म्हणते, लगेच घेतला टावेल गळ्यात टाकला, उमेशला निरंजनला घेऊन आपण थेट पोहोचलो विहिरीवरती। विहीर गच्च अशी भरलेली, त्यामुळे आपल्याला पवायच्या नियोजनात काय अडथळा येणार नव्हता। परत आपल्या गावचा बॉडी बिल्डर प्रतीक जाधव याचं दर्शन झालं। दरवेळी तो आपल्याला जिम मध्ये दिसत असतो, आज त्याला विहिरीवरती आपण कॅप्चर केला होता। भाऊन पहिल्यांदाच गेल्या गेल्या उडी टाकली, ती पण खतरनाक अशी। मग आपल्या मित्रांनी तिथे एक खेळ सुरुवात केली, भोंगा शिवी। खरं माझ्यावरती 2दा डाव आलेला, पण तो फिटला, काय विषय नाही। 12 ते 1 वाजेपर्यंत आपण नुसतं विहिरीत पोहतच होतो। मग घरी गेलो तर तिथं पोरांची होळीची तयारी चाललेली। मग पोरं म्हटली नुसता व्हिडिओच काढू नको, आम्हाला व्हिडिओ सुद्धा घे। म्हटलं भावानं चालतंय की। मग त्यांना घेऊन तसंच रानामध्ये गेलो। खरं रानामध्ये आपल्याला काही काम नव्हतं, आपला शाळू काढायला आलता, त्याची कंडिशन बघण्यासाठी आपण इथे रानामध्ये आलो होतो। मग आपण गेलो घरी आणि संध्याकाळी आपल्या चौकात पोरांनी होळी पेटवलीच होती, तिथे जाऊन थोडासा व्हिडिओ काढला आणि होळीसाठी निवड सुद्धा घेऊन गेलो। मग आपल्याला देवळापाशी पण जायचं होतं, कारण की केजीबाईंचा व्हिडिओ काढण्यासाठी आपल्याला तिथं बोलावलं होतं। नंतर साईने केजीबाईसने उचलून घेतलं आणि पोरांच्या आग्रहास्तव आपण तो व्हिडिओ बनवला होता। खरं कमेंट मध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा झालाय ते। तिथून मग आलो पारावरती आणि बसलो बाता मारत। सोन्याभाऊ पण आला होता। आजच्या पुरतं एवढंच, आता भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये।